ओम नमः शिवाय. सर्व शिवभक्तांचे शिव महापुराण कथेच्या अध्याय 294 मध्ये स्वागत. श्रोत्यो, या अध्यायात आपण पाहणार आहोत वाराणसी आणि विश्वेश्वराचे महात्म्य. अध्यायाला सुरुवात करूयात. श्री गणेशाय नमः. ऋषी म्हणाले की सूतजी, आता आम्हाला परमपवित्र वाराणसीचे आणि अविमुक्त ज्योतिर्लिंगाचे महात्म्य सांगण्याची कृपा करा. त्यावर सूत म्हणाले की ऋषींनो, तुम्ही लोकहिताच्या उद्देशाने फार चांगली माहिती विचारली आहे. पूर्वी पार्वतीने भगवान शंकरांना याच संदर्भात प्रश्न केला होता. त्यावर शिवजींनी जे निरूपण केले होते तेच मी तुम्हाला सांगणार आहे. ते म्हणाले, पार्वती, वाराणसी हे माझे गोपनीय क्षेत्र आहे. सर्व प्राण्यांना मुक्ती देणारे आहे. येथे सिद्धगण माझ्या व्रताचे आचरण करतात, तर शिवलोकप्राप्तीची इच्छा असणारे नाना प्रकारची चिन्हे धारण करून जितेंद्रिय आणि जितात्मा होऊन नित्य महायोगाचा अभ्यास करतात. भोगमोक्षरूपी फळ देणाऱ्या आणि वेदांनी प्रतिपादन केलेल्या त्या उत्तम महायोगाचे नाव आहे पशुपात योग. प्रिये, आता मला वाराणसी का प्रिय आहे, येथे राहायला मला का आवडते ते सांगतो. माझे भक्त आणि माझे तत्व जाणणारे विज्ञानी हे दोघेही मुक्तीला पात्र आहेत. त्यांना कोणत्याही तीर्थाला जाण्याची आवश्यकता नाही. ते तीर्थाच्या ठिकाणी गेले काय आणि न गेले काय सारखेच आहे. ते जीवन मुक्तच असतात. म्हणून त्यांना कोठेही मृत्यू आला तरी मोक्षप्राप्तीच होते. हे मी अगदी ठामपणे सांगत आहे. हे परमशक्ती, हे ओमे, आता या सर्वोत्तम अविमुक्त क्षेत्राचे काय वैशिष्ट्य आहे ते सांगतो. या नगरीत कोणत्याही वर्णाश्रम धर्माच्या व कोणत्याही वयाच्या व्यक्तीस मृत्यू आल्यास तिला मोक्षच मिळतो. पवित्र किंवा अपवित्र, कुमारिका किंवा विवाहिता, विधवा किंवा वंध्या, गरोदर किंवा रजस्वला, पतिव्रता किंवा व्यभिचारिणी, अशा कोणत्याही स्त्रीला येथे मृत्यू आल्यास ती ही मोक्षाची भागीदारी होते, यात शंका नाही. फार काय सांगावे. स्वेदज, अंडज, उद्भिज किंवा जारज या चतुर्विध जीवकोटींमधील कोणत्याही प्राण्याला येथे मृत्यू आल्यास मोक्षच मिळतो. येथे मरणारा ज्ञानी होता की अज्ञानी, भक्त होता की अभक्त, सत्कर्मी होता की दुष्कर्मी, ससंस्कृत होता की निरक्षर, उच्च होता की नीच, तो देवधर्म, नामस्मरण, भजन, पूजन करत होता की नाही, हे काहीही पाहिले जात नाही. जो या पुण्यपावन क्षेत्रात मरण पावतो तो कसाही असला तरी त्याला मोक्षच मिळतो. प्रिये, अशा प्रकारे माझे वात्सल्य असलेली ही काशी नगरी दिव्य आणि अतिगोपनीय आहे. ब्रह्मादिक देवही तिचे महात्म्य जाणू शकत नाहीत. नैमिषारण्यादी सर्व तीर्थांमध्ये ही नगरी श्रेष्ठ आहे. म्हणूनच हिला अविमुक्त क्षेत्र म्हणतात. या पवित्र क्षेत्राचे काय वर्णन करावे. सत्य हे धर्माचे सार आहे. समता हे मोक्षाचे सार आहे. त्याप्रमाणे अविमुक्त क्षेत्र हे सर्व तीर्थांचे व क्षेत्रांचे सार आहे, असे विद्वानांचे म्हणणे आहे. या क्षेत्रात मनुष्य स्वेच्छेने काहीही कर्माचरण करत असता त्याला मृत्यू आला तर तो कधीही जन्ममरण रूपी चक्रात सापडत नाही. म्हणून मुनिजन प्रयत्नपूर्वक काशी नगरीचे सेवन करतात आणि अव्यक्त लिंगरूपी सदाशिवांचे ध्यान करतात. उमे, जो मनुष्य ज्या अपेक्षेने येथे तपश्चर्या करतो त्याची ती इच्छा मी निश्चित पूर्ण करतो. त्याला पाहिजे असेल ते स्थान आणि सायुज्य, मुक्ती हवी असेल तर तीही देतो. येथे देहत्याग करणाऱ्यांना कसलेही कर्मबंधन राहत नाही. ब्रह्मा, विष्णू, सूर्यादी देव, ऋषी, मुनी, महात्मे हे सर्व येथे येऊन राहून माझी उपासना करतात. येथे मृत्यू येणाऱ्या विषयासक्त आणि धर्मपरामुख प्राण्यांनाही गर्भवास सोसावा लागत नाही. मग अभिमानरहित, ईर्ष्यारहित, धैर्यवान आणि पुण्यवान लोकांविषयी काय बोलावे. ते माझ्यातच विलीन होतात. योग्यांना हजारो जन्मांची मोक्षप्राप्ती होते, पण येथे प्राणत्याग केल्यास एकाच जन्मात मोक्ष मिळतो. पार्वती, या क्षेत्रात भक्तांनी अनेक लिंगे स्थापन केली आहेत. ती सर्व कामना पूर्ण करणारी आणि मोक्षप्रद आहेत. चारही दिशांना 5-5 कोस विस्तार असलेले हे क्षेत्र सर्व बाजूंनी मोक्षदायक आहे. एखादा प्राणी मृत्यूसमयी येथे आला तर ते त्याचे परमभाग्यच होय. येथे मृत्यू येणाऱ्या निष्पाप मनुष्याला तात्काळ मोक्ष मिळतो, पण पापी मनुष्याला त्याच्या पापांच्या प्रायश्चिताकरता यातना भोगल्यावरच मोक्ष मिळतो. जो मनुष्य या पवित्र क्षेत्री जाणीवपूर्वक पापाचरण करतो त्याला 10,000 वर्षे भैरवी यातना भोगल्यावरच मोक्ष मिळतो. असे आहे अविमुक्त क्षेत्राचे महात्म्य. म्हणून मनुष्याने स्वतःचे परम कल्याण साधण्यासाठी या क्षेत्राचे विचारपूर्वक सेवन केले पाहिजे. हे सुंदरी, मनुष्य जी काही बरी वाईट कर्मे करतो त्याची शुभ अशुभ फले कोटी कल्पांतीही नाहीशी होत नाहीत, ती भोगावीच लागतात. शुभ कर्मांमुळे स्वर्ग प्राप्ती होते, अशुभ कर्मांमुळे नरक प्राप्ती होते आणि
शुभाशुभ कर्मे समान असतील तर मनुष्य जन्म प्राप्त होतो. त्यातही पुण्य व पाप यांच्या प्रमाणानुसार चांगल्या आणि वाईट स्थानी जन्म मिळतो. शुभ आणि अशुभ या दोन्ही कर्मांचा क्षय झाल्यावर म्हणजेच त्यांची फळे भोगल्यानंतर मोक्षप्राप्ती होते. हे महेश्वरी कर्मकांडात संचित, क्रियामान आणि प्रारब्ध ही 3 प्रकारची कर्मे बंधनात टाकणारी म्हणून सांगितली जातात. पूर्वजन्मी केलेल्या कर्मांना संचित म्हणतात, या जन्मी केलेल्या शुभ-अशुभ कर्मांना क्रियामान म्हणतात आणि जे शरीराने फलरूपाने भोगले जाते त्यास प्रारब्ध म्हणतात. यातील संचित आणि क्रियमान कर्मांचा पूजनाधिक सत्कर्मांनी उपायांनी क्षय होतो. प्रारब्ध कर्म हे भोगून संपवावे लागते. तेथे अन्य पर्याय नाही. पण काशी हेच असे एकमेव क्षेत्र आहे की जेथे या 3ही कर्मांचा क्षय होतो. म्हणून सर्व तीर्थे सुलभ आहेत पण काशी दुर्लभ आहे असे म्हटले जाते. पूर्वजन्मी काशीचे आदराने दर्शन केले असेल तरच येथे मृत्यू येतो, अन्यथा नाही. जो मनुष्य काशीला जाऊन गंगेत स्नान करतो त्याचे संचित आणि क्रियमान कर्म नाहीसे होते, पण प्रारब्ध कर्म हे भोगल्याशिवाय संपत नाही. म्हणून तो येथे मृत्यू पावला तरच त्याचा क्षय होतो. एखाद्याने काशीमध्ये राहिल्यानंतर पुढे पापाचरण केले असेल तर पहिले कर्म बलवान असल्यामुळे त्याला पुन्हा काशीत राहण्याचे सौभाग्य प्राप्त होते. हे प्रिये, जो एका ब्राह्मणाला काशीवास घडवतो त्याला काशी क्षेत्री राहावयास मिळते. तो मोक्षपदाचा अधिकारी होतो. काशीमध्ये मृत्यू येणाऱ्यास पुनर्जन्म नाही. कामना आणि फलाच्या उद्देशाने प्रयाग क्षेत्रात राहून मृत्यू आल्यास पुनर्जन्म नाही. जर काम ठेवून काशीत मृत्यू आला तर त्याला काशीवासाचे फळ मिळत नाही. आणि तीर्थराज प्रयागात कामनाविरहित साधार मृत्यू आला तरी त्याला प्रयागवासाचे फळ मिळत नाही. ऋषींनो, अशा प्रकारे काशीचे महात्म्य फार थोर आहे आणि असद्भक्तांना भक्तिमुक्ती देणाऱ्या विश्वेश्वर ज्योतिर्लिंगाचेही महात्म्य अगाध आहे. अशा प्रकारे श्रोते हो, काशी विश्वेश्वराचे महात्म्य सांगणारा हा जो अध्याय होता हा इथे समाप्त झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. सर्व आपल्या प्रश्नांच्या मनातील शंकांचे उत्तर मिळाले असतील तर कमेंटमध्ये ओम नमः शिवाय जरूर लिहा. भेटूया लवकरच पुढील अध्यायात. त्यामध्ये आपण पाहणार आहोत गौतमांचा प्रभाव. त्यामध्ये आपण त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे महात्म्य पाहणार आहोत. त्यानंतर गौतमांना गोहत्येचा कसा दोष लागला याचीही कथा मी सविस्तर सांगणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. ओम नमः शिवाय.